पिशवी पडली खाली. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आता आम्ही निघालो आहे बाहेर. तर आज आहे माझा गुरुवार आणि विजयदादानं जेवण केलं आहे, त्याच्या पप्पांनी जेवण केलं आणि दिदीची चालली आहे देवपूजा. आत्ताच फुलं तोडून घेऊन गेली आहे घरात. तर आता देवपूजा करणार आहे तिनं. तर आता आम्ही थोडं बाहेर जाऊन येणार आहोत दुसऱ्या गावाला. तर तालुक्याला जाणार आहे देवणीला. तर पुढं कंटिन्यू बघत राहावा कशामुळं जाणार आहे, का जाणार आहे. तर चला मग आता जाऊया. तर आमचा ऑटो रिक्षा निघालेला आहे. आता मी पण आता जाणार आहे. चला मग आता जाऊया. चला मग आता आम्ही निघालो गावाला. तर अगोदर आम्ही कुठं जाणार आहे माहिती आहे का? अगोदर कामावर जाणार आहे, विजयदादाच्या पप्पाच्या कामावर जाणार आहे. तर आता आम्ही निघालेला आहे. मायलेकर आणि दादाला खूप बरं नाही, म्हणजे तब्येत खूप खराब झाली आहे त्याची. तर चला मग आता. मोठे मोठे बेट आहेत बरं, हे बघा. तर आपल्याला त्या बेटाच्या जवळूनच जायचे, एकदम जवळून जायचे बेटाच्या. हे बघा तेच बेट आहे मोठं. तर आता आम्ही त्याच्या जवळून एकदम जवळूनच जाणार आहे. आता आम्ही लांबच आहे सध्या. तर आता पुढे गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच. चला मग. तरी पाठीमागे गाव गेलेला आहे, त्या गावातून यावं लागतंय. नंतर मग ह्या आम्ही डोंगरात, ज्या वेळेस मी लांबून हिरवागार डोंगर दाखवलेला होता, म्हणजे ते हिरवागार मोठा बेट आहे. आणि हे कसं राहते सांग का, लांबून किती हिरवागार डोंगर जरी दिसला तर त्याच्या जवळ आलं ना ते कळतंय बरं डोंगर काय कसा आहे ते. तर असंच राहते माणसाचं पण. माणूस किती जरी चांगला असला तरी तो कसं राहते सांगू का, त्याच्या आतमधलं कोणी नाही ओळखत. तर ह्या डोंगरानं तर असं जाणवून दिलेलं आहे. सो जाऊ द्या ते. आणि मस्त आता आम्ही पलीकडं होतो, तर आता अलीकडं आलो आहे त्या बेटाच्या मागे. तर आता आम्हाला आणखीन पुढल्या एका गावाला जायचे. एक गाव झालेलं आहे, आता दुसऱ्या गाव येणार आहे. त्या गावात विजयदादाचे पप्पा आहेत कामाला, म्हणजे तिथं काम चालू आहे. मग त्या कामावर आम्ही त्यांना कसं ते सामान टाकायचं आहे. तिकडं आणखीन एक दुसरं काम आहे, तर दुसऱ्या कामावर सामान टाकायचे. त्याच्यामुळं ऑटो रिक्षा त्यांना लागणार आहे. आणि आम्ही त्यांच्यापासली गाडी घेऊन आम्ही नंतर परत दुसऱ्या गावाला जाणार आहे, ते पण तालुक्याला देवणीला. तर इकडले रस्ते कसं डोंगरांनी असं उकरून असं ते काढलेले आहे. तर हे रस्ते तयार केलेले. तर कसं मग पलीकडल्या गावाला जाण्यासाठी डोंगर उकरून ते रस्ता तयार केलेला आहे. आणि मग आम्हाला तिकडं जावं लागतं. आम्ही त्यांच्या कामावर गेलो. नंतर म्हणलं थोडं आणखीन त्या गावात जाऊन कामावर गेलो आणि म्हणलं चला हे काम कालच ह्या घराचं स्लॅब पडलेला आहे, कालच जस्ट स्लॅब पडलेला आहे आणि इकडं काम चालू आहे. आणि साहेब पण आहे तिथं काम करायला. तर त्यांनी पण असं बसून नाही राहत, कामच करतात. आणि म्हातारे मामा बी बसले तिथं. आणि इकडं तर काम चालूच आहे. मग नंतर आम्ही गाडी घेतलो आणि मग परत आम्ही निघालो देवणीला. तर ऊन तर एवढं झालेलं होतं की सांगता सोयच नाही. तर भरपूर असं ऊन झालेलं होतं. असं वाटत होतं ऑटो रिक्षाच घेऊन आलं असतं तर बरं झालं असतं असं वाटत होतं. मग नंतर आम्ही आंबे घेतलो थोडे आणि नारळ पाणी पण घेतलो. आणि मग आम्ही नंतर निघालो. हॉस्पिटलला पण जाऊन आलो पहिलं. नंतर आंबे घेतलो, नारळ पाणी विजयदादांनी पिला. नंतर आम्ही निघालो. म्हणलं चला आता डोसा खायचे दादांनी म्हणला. मग चला म्हणलं डोसा खायला जावं आता. तर माझा काही उपास होता त्याच्यामुळं मी नाही खाणार. मग आम्ही तिथं कुणीच नाही, दोघांनी पण डोसा नाही खाल्लो. पार्सल घेतलो आणि मग तिथून हे इथं डोशाचं आहे. हे बघा इथं डोसा आहे.
तर डोसा इथला घेतलो आम्ही आणि घराकडे पार्सल घेऊन आम्ही आलो घरी. नंतर मग सगळ्यांनी बसून डोसा खाल्लो आणि मी पण उपास सोडले. म्हणलं आता जरा थोडं बसावं घरात, तर काय लाईट गेल्यानंतर म्हणलं दीदीनी म्हणली चला आता मम्मी आता खडे खेळवतं. तर आम्ही मस्तपैकी छान असं गजगे खेळायला लागलो. आम्ही लहानपणी गजगे म्हणत होतो, पण आताच्या मुली खडे म्हणायला लागल्यात. तर लहानपणीची इतकी आठवण झाली की मला ते सांगता सोयच नाही. तर लहानपण आठवलं त्या खेळण्यामुळं. आणि कमीत कमी मस्त आम्ही दिवणीला गेलो, परत हॉस्पिटलला गेलो, नंतर मग खायला डोसा आणलो, आंबे आणले, परत आणि काय आणले का, आणि वडा आणले, मेंदू वडी आणली, डोसा आणले खायला, आणखीन आंबे घेऊन आले. नंतर विजयदादाला पण हॉस्पिटलला घेऊन जाऊन आले. आणि नंतर जेवण केलो आम्ही. जेवण केलो की नंतर मग जरा थोडं आराम केल्यानंतर लाईट गेल्यावर आम्ही आता सध्या कुठं बसलाव बघा, पटंगणामध्ये येऊन बसलाव. हे बघा इथं पटंगण आहे, आमचं झाड आहे, इथं छोटंसं झाड आहे. हे बघा जास्त काही मोठं नाही, पण सावली मग तर का एकदम थंड आहे बरं. तेवढं लाईट गेल्यावर असं पत्राच्या घरामध्ये तर थोडं सुद्धा नाही बसा वाटत. आणि ते पत्र कसं माहिती आहे का, खुज्जी आहे, तर त्याच्यामुळं तर कसं भरपूर गरमी होती. त्याच्यामुळं आम्ही मध्ये काय नाही बसलो, बाहेर आलो पटंगणामध्ये आणि मस्त असं अंतरण टाकलं. हे बघा आणि सावलीला बसलो. इथं विजयदादा झोपलेला होता आणि आत्ता गेलाय ते मध्ये. आणि इकडे दीदी पण आहे बसलेली. हे बघा हाय. आता भरपूर वेळ झाला आम्ही इथे बसून. आणि इकडे बघा कसं शुद्ध एकदम छान वातावरण आहे झाडाचं, एकदम हिरवी कर आंब्याचे म्हणाले, ते आंब्याचे पण आहेत मध्ये, कशाचे झाड आहेत की, पण भरपूर झाड आहेत आणि हिरवे गार झाड आहेत खरं. आणि आता तर कसं माहित आहे का, हवा सुटली आहे. हे बघा थंड हवा लागायला लागली आहे. तर इतकं छान आणि इतकं फ्रेश वातावरण आहे की सांगता सोयच नाही. तर इकडं हवा मस्त सुटली आहे. हे बघा कसं वाऱ्यानं कसं झाड डुलायला लागल्यात. तर भरपूर वेळ झाला आम्ही इथं येऊन बसला. म्हणलं आता थोडं इथलं शूट घ्यावंच आपण. तर आम्ही देवणीला गेलो होतो आणि इतकं ऊन होतं त्यावेळेस बी, भरपूर ऊन होतं. म्हणलं येऊन जरा कूलरच्या हवेला बसावं, तर एवढी गरमी होती की लाईट गेली आणि आम्हाला बाहेर येऊन बसावं लागलं. चला मग असंच आमचे गावाकडचे छान छोट्याशा खेड्यातून हवा मी, तर असंच आमचे व्हिडिओ बघत राहावा छान. आणि लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि छान कमेंट करा. चला मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. दीदी बाय कर. बाय.